पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला 5वा दिवस. ठीक आहे, आपल्या टेटच्या सिरीजचा 5वा दिवस आणि आजपासून आपण लेटर सिरीज हा नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. मागच्या 4 दिवसांमध्ये आपण नंबर सिरीज हा पूर्ण चॅप्टर तुमचा कंप्लीट केलेला आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्याचे 4ही व्हिडिओ बघू शकता. खूप चांगल्या पद्धतीने शिकवले गेले आहेत आणि तुमची एकही क्वेरी त्याच्यात राहणार नाही अशा प्रकारे पण शिकवलेले आहे. त्याच्यामुळे नंबर सिरीजचा चॅप्टर ऑलरेडी झालेला आहे, तुम्ही तो बघू शकता. आजपासून आपण लेटर सिरीज बघणार आहोत. ठीक आहे, तर जशी नंबर सिरीजचे चॅप्टर होते, जसे प्रश्न होते, जशा कन्सेप्ट होत्या, ज्या मेथड होत्या, त्याच अल्फाबेट सिरीजवर पण लागू होतात. पण इथं ट्विस्ट थोडा वेगळा आहे. तो काय आहे ते आज आपण इथं बघणार आहोत. बघा, एकूण अल्फाबेट्स असतात 26, तुम्हाला माहितच आहे. 26 अल्फाबेट्स पैकी 21 हे कॉन्सोनंट्स असतात आणि 5 हे वोवेल्स असतात. 5 हे वोवेल्स म्हणजे ए, ई, आय, ओ आणि यू. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. आणि बाकीचे जे 21 आहेत म्हणजे बी, त्याच्यानंतर सी आणि व्हॉटएव्हर जे असतील ते सगळे असतात कॉन्सोनंट्स. ठीक आहे, तर हे पण तुम्हाला इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर लेटर सिरीज हा धडा 2 गोष्टींवर अवलंबून आहे. पहिला म्हणजे प्लेस व्हॅल्यूज. प्रत्येक अल्फाबेटची एक विशिष्ट प्लेस व्हॅल्यूज असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपोजिट लेटर्स. ठीक आहे, तर या आजच्या सेशनमध्ये आपण प्लेस व्हॅल्यूजवरच्या जेवढे पण प्रश्न असतील त्या सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करू, त्या सर्व पद्धती क्लिअर करू. ठीक आहे, तर पुढच्या शीटला मी क्लिक करतो. पुढची शीट आहे बघा प्लेस व्हॅल्यूची. याच्यावर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे की प्लेस व्हॅल्यूज कशा लक्षात ठेवायच्या ते तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तरी इथं एक तुमचं रिव्हिजन व्हावं म्हणून एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ई जॉ टी. ई म्हणजे 5, जे म्हणजे 10, ओ म्हणजे 15, टी म्हणजे 20 आणि व्हाय म्हणजे 25. आता याचा संबंध कसा आहे बघा, ए ची प्लेस व्हॅल्यू 1 आहे, बी ची 2 आहे, सी ची 3 आहे, डी ची 4 आहे, ई ची 5 आहे. अशाच प्रकारे जे ची 10 आहे, ओ ची 15 आहे, टी ची 20 आहे आणि व्हाय ची 25 आहे. त्याच प्रकारे झेड ची किती असेल मग 26. प्रत्येक लेटरची एक पर्टिक्युलर प्लेस व्हॅल्यू असते. आता त्या प्लेस व्हॅल्यू कशा करायच्या त्याच्यासाठी तुम्हाला मी स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे ही एक शीट बनवलेली आहे तुमच्यासाठी. ही शीट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तिथून जाऊन लेटर सिरीज अल्फाबेट प्लेस व्हॅल्यूज असं तुम्ही तिथं कीवर्ड सर्च करा आणि पीडीएफ आल्यावर ती पीडीएफ तुम्ही सहज डाउनलोड करू शकता. आता इथं एक फक्त रिव्हिजनसाठी वेळ वाया न घालवता शॉर्टमध्ये सांगतो. बघा, इथं सर्व प्लेस व्हॅल्यूज दिले आहेत. तुम्हाला या सर्व पाठ करणे खूप गरजेचं आहे. बघा, ए ची प्लेस व्हॅल्यू 1 आहे, बी ची 2, सी ची 3, डी ची 4, ई ची 5. याच प्रकारे पी ची 16, क्यू ची 17, आर ची 18, एस ची 19, टी ची 20. आता इथं ई, जे, ओ, टी आणि वाय हे मी लाल अक्षरामध्ये का दिलंय, कारण यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या 5च्या पटात आहेत. 5, 10, 15, 20 आणि इथं 25. मग या 5 जर तुम्ही लक्षात ठेवल्या स्टार्टिंगला तर त्याच्या आसपासच्या तुम्ही सहजरित्या आठवू शकता. पण ते 5 तुम्ही लक्षात ठेवून काम चालणार नाही, तर फक्त काम थोडं पुढे ढकलल्या जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक अल्फाबेटची प्लेस व्हॅल्यू ही फिंगर टिप्सवर असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता आपण प्रश्नांकडे जाऊया. पहिला प्रश्न बघूया, स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. आता तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देतो मी. सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि विचार करण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्या आणि लागलीच मी तिथं तो लगेच स्क्रीनवर सोडण्याचा प्रयत्न इथं करतो. तर बघा, इथं आपल्याला दिलं आहे एफ, ई, आय, जी, एल, आय, ओ आणि पुढे प्रश्नचिन्ह दिले. आता बघा, एफ ची प्लेस व्हॅल्यू 6 आहे, ई ची 5 आहे, आय ची 9 आहे, जी ची 7 आहे, एल ची 12 आहे,
आयची 9 आहे आणि ओची 15 आहे. बघा मी जर तुम्हाला या ज्या संख्या दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, या ज्या संख्या दिसत आहे या जर तुम्हाला मी दिल्या असत्या तर तुम्ही नंबर सिस्टम, ठीक आहे, अंकमालिकेच्या कन्सेप्ट म्हणून याला लगेच तुम्ही क्रॅक केलं असतं. पण इथं तुम्हाला अल्फाबेट दिलंय, तर आपलं काम इथं हेच आहे की अल्फाबेटला कन्वर्ट करायचं आहे नंबरमध्ये आणि नंबर सिरीजच्या सहाय्याने पुन्हा त्याला क्रॅक करून आपल्याला आपलं जे पण आवश्यक उत्तर आहे ते काढायचं आहे. बघा आता कसं काढणार आपण उत्तर, तर बघा एफ ची प्लेस व्हॅल्यू 6 आहे, ठीक आहे, आणि ई ची 5 आहे. इथं वजा 1चा फरक झालाय, बरोबर आहे. पण ई ची आणि आय ची जर आपण डिफरन्स बघितला ईचा आणि आयचा, तर इथं +4चा डिफरन्स आहे. आता +4 -1 +5 -6 डिफरन्स या गोष्टी त्यांना कळत असतील ज्यांनी आपले मागचे सर्व व्हिडिओज बघितले आहेत. जे पण या व्हिडिओवर नवीन असतील त्यांना विनंती आहे की ही जी प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक त्याची दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या सिरीजचे जे पण व्हिडिओ झालेले आहेत ते बघा, जेणेकरून तुम्हाला लिंक टू लिंक ह्या गोष्टी सर्व कळतील. मग इथं पुन्हा जर आपण आयच्या पुढे गेलो, ठीक आहे, आय आणि जी मध्ये जर आपण बघितलं तर इथं पुन्हा -2चा फरक आहे. मग इथं कुठंतरी मिसमॅच होतंय. मग आपण आता अल्टरनेट नंबर चेंज करूया, ठीक आहे, अल्टरनेट नंबर इथं आपण बघूया. मग अल्टरनेट नंबर जर बघायचे असतील तर 6 आणि 9 इथं +3चा फरक आहे, 9 आणि 12 पुन्हा +3चा फरक आहे, 12 आणि 15 पुन्हा 3चा फरक आहे, ठीक आहे. मग आता ई, ठीक आहे, ई आणि जी इथं +2चा फरक आहे, जी आणि आय 7 आणि 9 इथं +2चा फरक आहे. म्हणजे इथं पण +2चा फरक असेल आणि मग इथं काहीच नंबर येईल, 9 + 2 9 + 2 बरोबर 11 आणि 11 या नंबरवर येणारा अल्फाबेट आहे तुमचा के, राईट. मग तुमचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक डी के, आणि प्रश्नचिन्हाच्या जागी के हा उत्तर तुमचा अल्फाबेट म्हणून येणार आहे. कळालं, कन्सेप्ट कळाली. काय केलं आपण अल्फाबेटला नंबरमध्ये कन्वर्ट केलं, नंबरला आपल्या नंबर सिस्टीमच्या ज्या कन्सेप्ट होत्या, ज्या पण मेथड होत्या त्या मेथडमध्ये बसवलं. आपल्याला इथं मेथड मिळाली अल्टरनेट नंबरची, डिफरन्स मेथड होती, एक पहिल्या अंकाला पहिला अंक तिसरा अंक +3 ने वाढत होता आणि दुसरा आणि चौथा +2 ने वाढत होता, ठीक आहे. अशा प्रकारे हा आपला पहिला प्रश्न सॉल्व्ह झाला. आता आपण ही थोडी गती वाढवूया. आशा आहे की तुम्हाला हे प्रश्न कळत असतील, आणि ज्याला पण प्रश्न कळत असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं अजिबात विसरू नका. पुढचा प्रश्न आहे LE, ओके, OJ UODT आणि प्रश्नचिन्ह, राईट. बघा L ची व्हॅल्यू आहे 12, O ची व्हॅल्यू आहे 15, ठीक आहे, V ची व्हॅल्यू आहे 21, सॉरी U ची व्हॅल्यू आहे 21 आणि D ची व्हॅल्यू आहे 4, ठीक आहे. आता तुम्हाला मी E ची व्हॅल्यू सुद्धा आपण काढून घेऊ. चला, E ची व्हॅल्यू आहे 5, J ची व्हॅल्यू आहे 10, O ची व्हॅल्यू आहे 15, T ची व्हॅल्यू आहे 20. आता आपण डिफरन्स बघूया. इथं +5चा फरक आहे, इथं पण +5चा फरक आहे, इथं पण +5चा फरक आहे. म्हणजे इथं पण 100% +5चा फरक असेल आणि इथं जर टी असेल, राईट, इथं जर टी असेल तरी मग इथं कोणता अंक येईल, तर इथं येईल सर 25, आणि 25चा जो अल्फाबेट आहे 25 ज्याची प्लेस व्हॅल्यू आहे तो आहे वाय. मग पर्यायामध्ये बघूया आपण वाय कुठे कुठे, तर बघा इथं वाय नाही म्हणजे हा पर्याय कट झाला. हे बघा एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो, त्याला म्हणतात जे आपले MCQ म्हणजे जे मल्टिपल चॉईस जे क्वेश्चन असतात त्याच्यात जे 4 तुम्हाला जे MCQ हे दिलेले असतात उत्तर, त्यांना तुम्ही हे करू शकता, म्हणजे कट करू शकता, त्याला तुम्ही रद्द करू शकता. जसं की तिथं Z आहे आणि इथं X आहे, म्हणजे ह्या दोन्ही काय झाल्या, बाद झाले, हे दोन्ही पर्याय बाद झाले, म्हणजे यांच्याकडे आपल्याला बघण्याची गरजच नाहीये. आता फक्त B आणि D मध्ये उत्तर लपलेलं आहे. मग ते पण आपण आता बघू.
एलिमिनेशन टेक्निक ज्याला म्हणतात, एलिमिनेशन पद्धत ज्याला म्हणतात. तर आपण दोन पर्याय इथं, दोन ऑप्शन इथं आपण एलिमिनेट केले. आता इथं 12 आणि 15, राईट, 12 आणि 15. तर 12 आणि 15 मध्ये कितीचा फरक येतो बघा, +3. ठीक आहे. 15 आणि 21 मध्ये +6 आणि 21 आणि 4 मध्ये. आता इथं तुमचं कन्फ्युजन होईल बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला इथं एक महत्वाची नोट सांगतो बघा. टोटल अल्फाबेट्स असतात 26, राईट. प्लेस व्हॅल्यूज पण तुम्हाला माहित आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं ए ची प्लेस व्हॅल्यू सांगा. तुम्ही म्हणाल सर ए ची प्लेस व्हॅल्यू 1 आहे. मग मी तुम्हाला सांगितलं की ए च्या मागे 6 अक्षर, ए च्या मागे 6वं अक्षर कोणतं, असं जर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्ही म्हणाल सर ए च्या आधी 6वं अक्षर तर नाही, ए पासून तर सुरुवात होते. तर अशा वेळेस काय करायचं, समजा मी तुम्हाला सांगितलं की ए च्या मागे 6वं लेटर, मग ए ची प्लेस व्हॅल्यू किती आहे 1, त्याच्यातून आपल्याला 6 वजा करावे लागतील. मग तुम्ही म्हणाल सर 1 मधून 6 तर वजा होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, या 1 ला 26 मदतीला द्यायचे. ठीक आहे, 26 त्याला मदतीला द्यायचे, त्याच्यात ऍड करायचे. मग 1 आणि 26 झाले 27. 27 मधून 6 गेले, तुमचे राहिले 21, राईट. आणि 21 हा जो नंबर आहे तो कशाची प्लेस व्हॅल्यू आहे, तर यू ची. कळालं तुम्हाला? मागे आलो आपण. अशाच प्रकारे जर मी तुम्हाला सांगितलं की बी च्या मागे 8वं अल्फाबेट कोणतं, मग तुम्ही म्हणाल बी ची प्लेस व्हॅल्यू झाली 2, त्याच्या मागे 8. मग या 2 ला आपण 6 किती घ्यायचे, 26. हे किती झाले 28. 28 मधून 8 वजा केले तर तुमचे राहिले 20. आणि 20 चा तुमचा जो अल्फाबेट असतो तो असतो टी. तर अशा प्रकारे ही पण एक कन्सेप्ट आहे लेटर सिरीज मध्ये. तर आता इथं तुमचा आला वाय. मग तुम्ही म्हणाल सर की इथं 21 आणि 4 मध्ये कितीचा डिफरन्स होता, तर मग आपण इथं करू ना. इथं 4 मधून आपल्याला 21 वजा करायचे, तर मग तेच म्हणलं तुम्हाला 4 मध्ये तुम्हाला किती ऍड करावं लागतील, आधी 26. हे किती झाले तुमचे 28. मग या 28 मधून तुम्ही जर 21 जर वजा केले तर तुमचं उत्तर येईल, सॉरी हे झाले तुमचे 30. आणि या 30 मधून 21 जर वजा केले तर तुमचं उत्तर येईल 9. मग इथं +9चा फरक होता. ठीक आहे, कितीचा फरक होता, +9चा. मग इथं कितीचा फरक येईल, +12चा. मग तुम्ही इथं कराल 4 + 12 म्हणजेच किती झाले 16. आणि 16 नंबरचं जी प्लेस व्हॅल्यू आहे ती आहे पी या अल्फाबेटची. मग पी इथं आहे का, नाही. तर पी कुठे आहे, पर्याय क्रमांक डी मध्ये. तुमचं उत्तर येईल PY. कळतंय, समजतंय? कळत असेल, समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि झालं तर शेअर करा. पुढचा प्रश्न क्रमांक 3 बघा. HFK, ओके, KHM, त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह आहे, त्याच्यानंतर QLQ आणि TNS. ओके, तर आपण काय करूया, पहिल्या अल्फाबेटची आता पहिला अल्फाबेटच आपण सध्याच्या पुरता देऊया. तर H ची प्लेस व्हॅल्यू आहे बघा 8, K ची प्लेस व्हॅल्यू आहे 11, Q ची प्लेस व्हॅल्यू आहे 14, सॉरी Q ची प्लेस व्हॅल्यू आहे 17, Q ची प्लेस व्हॅल्यू आहे तुमची 17 आणि T ची प्लेस व्हॅल्यू आहे तुमची 20. इजॉटीच्या T ची प्लेस व्हॅल्यू आहे 30. आता इथं आपण बघूया काय डिफरन्स आहे. इथं +3चा फरक आहे, इथं सॉरी इथं नाही, एक सेकंड, हा इथं मध्ये आपल्याला पद दिलेलं आहे ना, हा
तर इथं आपल्याला अंतर माहीत नाही, इथलं अंतर माहीत नाही, पण इथं अधिक 3चा फरक आहे, म्हणजे इथंही अधिक 3चाच असेल, राईट. तर 11 अधिक 3 किती झाले तुमचे? तुम्ही म्हणाल सर 14, आणि 14 अधिक 3 किती झाले? 17, म्हणजे इथं कुठेतरी 14 बरोबर आहे. तर 14 नंबरचा अल्फाबेट कोणता आहे? एन आहे, राईट. मग इथं बघा ना, एन कुठे आहे? फर्स्ट लेटर इथं आहे का? नाही, हा एलिमिनेट झाला, हा तुमचा पर्याय एलिमिनेट झाला. इथं आहे का एन? हा पण एलिमिनेट झाला. इथं आहे का एन? हा पण एलिमिनेट झाला. मग सरळ सरळ तुमचं उत्तर झालं ना, तुमचं उत्तर आलं NJO. काही पुढे बघायची गरज नाही, तुमचं उत्तर सरळ सरळ झालं NJO. कारण दुसऱ्या पर्यायामध्ये सुरुवातीला एन कुठंच नाहीये आणि आपलं उत्तर एन आहे. असे जेव्हा तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये जर तुम्हाला उत्तर मिळत असेल तर पुढं काही चेक करायची गरजच नाहीये, पुढं चेक करत बसू नका, उलट तुम्ही कन्फ्यूज व्हाल आणि तुमचा वेळ पण वाया जाईल. ठीक आहे, कळतंय? त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे NGO. एन भेटलं, बाकीच्या पर्यायांमध्ये एन नाही आहे, ओ आहे, एम आहे, एम आहे, विषय संपला, खलास. लगेच पुढे नेक्स्ट करायचं. प्रश्न क्रमांक 4. काय प्रश्न क्रमांक 4? तर बघा, TMT, ओके, ZOB, FQJ, LSR आणि प्रश्नचिन्ह. काय टी ची व्हॅल्यू काय आहे? 20. झेड ची काय आहे? 26. एफ ची किती आहे? 6. एल ची किती आहे? 12. डिफरन्स बघूया. 20 आणि 26 मध्ये 6चा डिफरन्स आहे. 26 आणि 6 मध्ये कितीच आहे? आता तुम्ही पुन्हा कन्फ्यूज व्हाल, मग काय करावं लागेल तुम्हाला? तर बघा, 26 आणि 6 मधून आपल्याला 26 कमी करायचे. मग तुम्ही काय कराल? एक ॲडिशन 26 ची तुम्ही सपोर्टला 6ला द्याल, ते होतील तुमचे 32. 32 मधून तुम्ही 6 वजा केले, 26 वजा केले, तर तुमचं उत्तर येईल 6. म्हणजे इथं पण डिफरन्स कितीचा आहे? 6चा. आणि इथं 6 आणि 12, इथं पण डिफरन्स 6चा. म्हणजे इथं पण अधिक 6चा डिफरन्स येईल. 12 अधिक 6 तुमचे होतात 18. मग 18 नंबर हा अल्फाबेट 18 ही प्लेस व्हॅल्यू कोणत्या नंबरची, कोणत्या अल्फाबेटची आहे? तर तुम्ही म्हणाल सर ही तर आरची आहे. ठीक आहे, कशाची आहे? आरची. एक सेकंड, आरची. मग बघा ऑप्शन मध्ये आर कुठे आहे पहिले? तर तुम्ही म्हणाल सगळीकडे आरच आहे. ठीक आहे, चला पुढची प्लेस व्हॅल्यू बघूया आपण. पुढच्या एक अल्फाबेटमध्ये आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. बघा, एम ची प्लेस व्हॅल्यू आहे 13. ओ ची प्लेस व्हॅल्यू आहे 15. क्यू ची प्लेस व्हॅल्यू आहे 17. एस ची आहे 19. मग इथं काय फरक आहे? बघा, इथं अधिक 2चा फरक आहे, इथं अधिक 2चा फरक आहे, इथं अधिक 2चा फरक आहे, राईट. मग इथं पण अधिक 2चाच असणार ना, इथं अधिक 2. 19 प्लस 2 तुमचं झालं 21. मग 21 ही जी प्लेस व्हॅल्यू आहे ती कोणत्या अल्फाबेटची आहे? तर 21 ही प्लेस व्हॅल्यू आहे यू ची. बघा इथं पर्यायामध्ये यू कुठे? इथं आहे का? नाही, हा एलिमिनेट झाला. इथं आहे का? नाही, हा एलिमिनेट झाला. इथं आहे का? हा एलिमिनेट झाला. सर इथं आहे, राईट. पर्याय क्रमांक सी, RUZ. मग हे झालं तुमचं उत्तर, RUZ. खलास, विषय संपला, पुढे काही बघायचं नाही. समजलं? चला पुढचा प्रश्न. काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर तिसरी टेट होणार आहे का? बघा, निश्चित तिसरी टेट होईल. आज होईल, उद्या होईल, कधीही होईल, पण होईल. विषय असा आहे तिसऱ्या टेट संदर्भात की बघा, जसं दुसरी टेट झाली होती 15 दिवसाच्या आधी नोटीस आली होती, 15-20 दिवसाचा कालावधी भेटला होता आणि सर्व विद्यार्थी गोंधळून गेले होते, तसं आता होता कामा नये. त्याच्यामुळे आधीपासूनच तयारी सुरू ठेवा. काय जाते आपलं, रोजचं व्हिडिओ बघत चला, तुम्हाला फ्री आहे. थोडंफार इकडे तिकडे लक्ष देत चला, अभ्यास करत चला. आणि एकंदरीत जर परीक्षा आली आणि तुम्हाला वेळ कमी भेटला तर तुमचं गोंधळ उडणार नाही, तुम्हाला टेन्शन येणार नाही. तुम्ही ऑलरेडी रनिंगमध्ये असाल आणि तुमच्या मनावर दडपण येणार नाही, तुमचं परफॉर्मन्स पण चांगलं होईल. त्याच्यामुळे चालू आहे, अभ्यास करून घ्या. असं नाही का हे तुम्हाला टेटलाच कामाला येणार आहे. तुम्ही SSC द्या, रेल्वे द्या, RRBच्या परीक्षा द्या, पोलीस भरती द्या, सगळीकडे हे चालतं. ठीक आहे, त्याच्यामुळे अभ्यास कधीच वाया जात नाही. त्याच्यामुळे विचारत बसू नका की सर टेट होणार आहे का, होईल का, करू का नाही अभ्यास, या गोष्टी सोडून द्या. करायचं म्हणजे करायचं, अभ्यास कधीच वाया जात नसतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. WNM, ओके, ULO, SJQ
QHS आणि प्रश्नचिन्ह. राईट. काय करावं लागेल आपल्याला? सगळ्यात आधी यांची आपण प्लेस व्हॅल्यूज काढायच्या. बघा, W ची प्लेस व्हॅल्यू आहे 23, U ची प्लेस व्हॅल्यू आहे 21, S ची प्लेस व्हॅल्यू आहे 19 आणि Q ची प्लेस व्हॅल्यू आहे 17. काय संबंध दिसतोय तुम्हाला? बघा, या दोघांमध्ये -2 झालाय. राईट. या दोघांमध्ये पण -2 झालाय. या दोघांमध्ये पण -2 झालाय. म्हणजे इथं पण -2 100% होणार. मग 17 मधून 2 गेले. ठीक आहे. Q ची प्लेस व्हॅल्यू 17 आहे, त्याच्यामधून 2 जर गेले तर आपल्याला असा लेटर पाहिजे ज्याची प्लेस व्हॅल्यू 15 आहे. मग 15 कोणत्या अल्फाबेटची प्लेस व्हॅल्यू आहे? कोणत्या अल्फाबेटची आहे? तर O. राईट. O. आता बघा इथं O कोणत्या पर्यायामध्ये? तर याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे. म्हणजे हा ऑटोमॅटिकली एलिमिनेट झाला, हा ऑटोमॅटिकली एलिमिनेट झाला. आता काय करायचं? बघा, यांचं शेवटचं बघा. शेवटचा अल्फाबेट कोणता? इथं U आहे, इथं पण U आहे. म्हणजे तिसऱ्या प्लेसला आपल्याला बघायची गरज नाही, कारण तिसऱ्या प्लेसची आपण प्लेस व्हॅल्यू काढून बघितली तर दोघांचं उत्तर सेमच येणार आहे. यू येणार आहे. म्हणून आपण मधला जो अल्फाबेट आहे त्या टर्म मधला त्याची प्लेस व्हॅल्यू बघूया. मग इथं N ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? N आहे ना. तर N ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? तर N ची प्लेस व्हॅल्यू आहे 14. L ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? तर L ची आहे 12. J ची आहे तुमची 10 आणि H ची आहे 8. मग इथं काय संबंध आहे? तर 14 मधून 12 जर वजा केले तर 2, म्हणजे ऋण 2चा डिफरन्स आहे. इथं 12 मधून 10 गेले तर इथं पण -2. इथं 10 मधून 2 गेले तर -2. मग इथं पण -2 होतील. 8 मधून तुम्ही जर 2 मायनस केले तर 6. म्हणजे तिथं असा अल्फाबेट येईल ओच्या नंतर की ज्याची प्लेस व्हॅल्यू 6 आहे. मग 6 कशाची प्लेस व्हॅल्यू आहे? तर तुम्ही म्हणाल सर F ची. विषय संपला. इथं फक्त या पर्यायामध्ये F आहे. OFU. इथं आहे का? नाही. म्हणजे हा पण एलिमिनेट झाला. मग तुमचं उत्तर आहे OFU. विषय संपला. खलास. पुढे चला, थोडा मोठा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6. ABCD EVKT IPSJ MJAZ आणि प्रश्नचिन्ह. राईट. काय करावं लागेल? तीच पद्धत. आपण काय करूया? पहिले A ची प्लेस व्हॅल्यू काढूया. तर A ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? A ची A, E ची 5, I ची किती आहे? तर I ची आहे 9 आणि M ची आहे 13. ठीक आहे. B ची पण काढून घेऊ. B ची आहे 2. V ची किती आहे? तर V ची आहे 22. P ची किती आहे? तर P ची आहे 16. J ची किती आहे? 10. A ची 1, Z ची 26. मग इथं C ची 3, D ची 4. मग इथं K ची किती आहे? तर K ची आहे 11, T ची आहे 20. S ची किती आहे? S ची 19, J ची 10. सगळ्यांच्या प्लेस व्हॅल्यूज आपण काढल्या. आता आपण फक्त फरक काढूया. तर बघा, A आणि E, 1 आणि 5 चा काय फरक आहे? +4. E आणि I, 5 आणि 9 चा काय फरक आहे? +4. E आणि M, 9 आणि 13 चा काय फरक आहे? +4. म्हणजे M आणि पुढे काय होईल? +4. मग 13 + 4 किती? 17. मग इथं काय अंक येईल आपला 17. मग 17 कोणत्या अल्फाबेटची प्लेस व्हॅल्यू आहे? सांगा बरं. कोणत्या अल्फाबेटची प्लेस व्हॅल्यू आहे? तर 17 ही Q ची प्लेस व्हॅल्यू आहे. मग इथं बघा ना, पर्यायामध्ये फर्स्ट लेटर इथं Q आहे का? नाही. झाला एलिमिनेट. इथं Q आहे का? झाला एलिमिनेट. इथं आहे का? नाही. Q फक्त पर्याय क्रमांक B मध्ये आहे. डोळे बंद करून उत्तर देऊन द्यायचं. पर्याय क्रमांक B, QDIP. खलास. आता तुम्ही म्हणाल सर की कदाचित हे चूक येऊ शकतो, तुम्ही एक्सप्लेन करून दाखवा, असं तसं. ठीक आहे, होऊ शकतं. बघा, दुसरा जो एखादा अल्फाबेट तो पण आपण चेक करू. जसं इथं B आणि इथं 22चा संबंध आहे. आता B आणि 22, तुम्हाला मी सांगितलं होतं की छोट्या संख्येतून जर मोठी संख्या वजा करायची असेल तर छोट्या संख्येमध्ये आपल्याला 26चा सपोर्ट द्यावा लागतो. ते होतात 2 + 26 28. 28 मधून जर तुम्ही V ची व्हॅल्यू 22 जर वजा केली तर उत्तर येईल आपलं 6. म्हणजे इथं -6चा फरक आहे. ठीक आहे.
22 आणि 16. आता हे जे 22 आहे याच्यामधून हे 16 वजा केले तर इथं पण वजा 6चा डिफरन्स आहे. या 16 मधून हे 10 केले तर इथं पण वजा 6चा डिफरन्स आहे. म्हणजे 10 मधून अजून वजा 6 केले तर तिथं काय येईल आपलं 4 उत्तर येईल. आणि 4 ही कोणाची प्लेस व्हॅल्यू आहे तर डी ची. बघा आलं का हा डी. इथं कोणत्याही पर्यायामध्ये डी दिलेला आहे का दुसरा? इथं नाही, इथं नाही, इथं आहे, इथं नाही. पण क्यू पाहिजे ना आपल्याला, क्यू आणि डी पाहिजे ना. मग याच्यानंतर पुढे सोडवायची गरजच नाहीये, वेळ वाया घालवायचाच नाही, लगेच फटाफट क्लिक करून पुढे जायचं. हाच वेळ आपल्याला पुढं कामाला येतो, एक एक सेकंद आपल्याला पुढं कामाला येतो. चला, व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, पुढचा प्रश्न आहे बघा आपला. ARC EPF JNI PLL आणि प्रश्नचिन्ह. राईट. आता तेच आपलं काम. पहिल्याच लेटरची प्लेस व्हॅल्यू काढायची, बाकी काही काढायची नाही. पहिल्याच लेटरची प्लेस व्हॅल्यू काढायची, बाकी काढत बसायची नाही. ती कधी काढायची? जेव्हा सारखी आपल्याला अल्फाबेट एलिमिनेशन आपले झाले नाही तेव्हा. तर ए ची प्लेस व्हॅल्यू आहे 1, ई ची 5, जे ची तुमची 10 आणि पी ची किती आहे तर पी ची आहे तुमची 16. फरक बघूया. 1 आणि 5 मध्ये अधिक 4चा फरक आहे. 5 आणि 10 मध्ये अधिक 5चा फरक आहे. 10 आणि 16 मध्ये अधिक 6चा फरक आहे. म्हणजे इथं अधिक 7चा फरक होईल. 16 आणि 7 झाले तुमचे 23. आणि 23 हा अल्फाबेट कोणत्या अक्षरचा आहे? 23 ही प्लेस व्हॅल्यू कोणत्या अल्फाबेटची आहे तर ती आहे डब्ल्यू ची. राईट. तर आपला पहिला लेटर झाला डब्ल्यू. आता इथं एलिमिनेट पद्धत. इथं डब्ल्यू आहे का? नाही, तर डी एलिमिनेट झाला. इथं डब्ल्यू आहे का तर आहे. इथं डब्ल्यू आहे का? नाही, तर इथं बी एलिमिनेट झाला, डी एलिमिनेट झाला. आता इथं काय करायचं? पुन्हा आपण सेकंड लेटरची प्लेस व्हॅल्यू चेक करून घेऊ एकदा, काय बिघडते आपल्याला आपलं. तर आर ची प्लेस व्हॅल्यू किती आहे तर आर ची प्लेस व्हॅल्यू असते 18. एक मिनिट, पेनचा कलर चेंज करतो. आर ची प्लेस व्हॅल्यू आहे 18. पी ची प्लेस व्हॅल्यू आहे 16. एन ची प्लेस व्हॅल्यू आहे, एक सेकंड, एन ची प्लेस व्हॅल्यू आहे 14. एल ची प्लेस व्हॅल्यू आहे 12. मग इथं काय फरक आहे तर बघा, 18 मधून इथं वजा 2चा फरक दिसतो. 16 मधून 14 कमी केले वजा 2. 14 मधून 12 कमी केले वजा 2. मग 12 मधून तुम्ही पुन्हा वजा 2 केले तर इथं तुम्हाला 10 हा ही प्लेस व्हॅल्यू मिळते. आणि 10 ही प्लेस व्हॅल्यू कशाची आहे तर ती जे ची आहे. ई जॉटी, ई 5, जे 10, ओ 15, टी 20, वाय 25. त्याच्यात ई जॉ जे दुसरं लेटर आहे 10. मग डब्ल्यू आणि जे कुठे आहे तर डब्ल्यू आणि जे फक्त ए मध्ये आहे सर. मग आलं ना आपला पर्याय क्रमांक ए बरोबर. सी मध्ये आहे का? नाही, तर हा पण इथे एलिमिनेट झाला. मग तुमचं उत्तर झालं WJO. पुढं काही चेक करायची गरज नाही, विषय इथं खलास झाला. पुढचा प्रश्न आहे बघा. TDS ओके, VM LP XF TM ZY BJ आणि प्रश्नचिन्ह. राईट. काय करावं लागेल आपल्याला? पुन्हा तेच आपलं प्लेस व्हॅल्यू. टी ची प्लेस व्हॅल्यू आहे 20. व्ही ची प्लेस व्हॅल्यू आहे 22. एक्स ची प्लेस व्हॅल्यू आहे 24. झेड ची प्लेस व्हॅल्यू आहे 26. फरक बघूया. अधिक 2 22 आणि 24, अधिक 2 24 आणि 26, अधिक 2. मग आता 26 आणि 2 किती होतात? 26 आणि 2 होतात 28. आणि त्याच्यातून वजा किती करावं लागतील आपल्याला? 26. मग किती झाले? 2. म्हणजे आता आपल्याला कोणतं लेटर पाहिजे तर ज्याची प्लेस व्हॅल्यू 2 आहे. मग 2 कोणत्या अल्फाबेटची प्लेस व्हॅल्यू आहे तर ती आहे बी ची सर. राईट. मग इथं तुमचं ए कट झाला, ए एलिमिनेट झाला, बी एलिमिनेट झाला. इथं अर्ध काम तुमचं इथंच संपलं. मग पुढच्या लेटरची आता आपण प्लेस व्हॅल्यू बघूया. मग टी ची किती प्लेस व्हॅल्यू तर टी ची आहे 20. राईट. सॉरी,
हां टीची आहे 20, त्याच्यानंतर तुमचा एम ची आहे 13, त्याच्यानंतर तुमचा एफ ची आहे 6, त्याच्यानंतर तुमचा वाय ची आहे 25. मग आता पुन्हा डिफरन्स चेक करूया. 20 आणि 13 मध्ये वजा 7चा फरक आहे, राईट. 13 आणि 6 मध्ये वजा 7चा फरक आहे. 6 आणि 25 मध्ये सुद्धा वजा 7चा फरक आहे. आता तुम्ही म्हणाल सर 6 आणि 25 मध्ये कसे काय 6चा फरक आहे? मग तेच तुम्हाला सांगितलं ना, छोट्या संख्येतून जर मोठी संख्या लहान करायची असेल तर त्या संख्येमध्ये आधी 26 मिळवायचे. 26 आणि 6 झाले तुमचे 32. 32 मधून तुम्ही जेव्हा 25 वजा कराल, सॉरी वाय काय चूक झालं इथं, एक सेकंड इथं काय चुकलं. हां सॉरी 7 सॉरी मी तेच म्हणलं इथं कन्फ्युजन ही झाली की 7 वजा करायची होती ना, तर 7 वजा करायचे म्हणजे 7 वाढवावं लागतील. 7 वजा करायचे म्हणजे 7 वाढवावे लागतील. इथं मला ते अल्फाबेट 7चा फरक आहे ना. हां तर आपल्याला 6 अधिक किती वाढवायचे आपल्याला 26. 26 आणि 6 किती झाले तुमचे 32 आणि फरक कितीचा आहे बघा 7चा, तर हे तुमचे आले 25, राईट. मग आता 25 मधून सुद्धा आपल्याला 7 वजा करावे लागतील. मग 25 मधून आपण जेव्हा 7 वजा केले तर आपलं उत्तर येईल 18, राईट. आणि 18 नंबरचा जो 18 ज्या अल्फाबेटची प्लेस व्हॅल्यू आहे तो आपला लेटर आहे आर. मग इथं कुठे आहे आर? बी क्यू आर, पर्याय क्रमांक डी. पुन्हा आपला सी एलिमिनेट झाला. पर्याय क्रमांक डी इज राईट आन्सर. BRJG. पुढं काहीच चेक करायची गरज नाही, सरळ पुढे चाललं जायचं. पुढचा प्रश्न क्रमांक 9 लिहून घेऊया आपण. ABCD CTFZ ELIV GDRL आणि प्रश्नचिन्ह, राईट. मग ए ची प्लेस व्हॅल्यू 1, सी ची 3, ई ची 5, जी ची 7, राईट. काय फरक आहे? अधिक 2चा फरक, अधिक 2चा फरक, 5 आणि 7 अधिक 2चा फरक. मग इथं कोणता नंबर येईल? अधिक 2. इथं तुमचं येईल 9. मग 9 ही प्लेस व्हॅल्यू कोणत्या अक्षराची आहे, कोणत्या अल्फाबेटची आहे? तर तुम्ही म्हणाल सर आयची आहे, ठीक आहे. मग इथं आपला कोणता पर्याय एलिमिनेट होतो? तर बी हा एलिमिनेट होतो, काय हरकत नाही. पुढच्या अल्फाबेटने चेक करू. मग बी ची प्लेस व्हॅल्यू, तर बी ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 2, राईट. टी ची किती आहे? 20, राईट. एल ची किती आहे? 12. डी ची किती आहे? 4. आता बघूया फरक. इथं 2 आणि 20 कसा फरक काढणार आपण? तर तुम्ही म्हणाल सर 2 अधिक 26 आपल्याला त्याला सपोर्टला द्यायचे, तर इथं झाले 28. 28 मधून आपण टी ची प्लेस व्हॅल्यू वजा केली तर 8, म्हणजे इथं वजा 8चा फरक आहे. 20 आणि 12 मध्ये वजा 8, 12 आणि 4 मध्ये वजा 8, मग इथं पण वजा 8चा फरक असणार. मग 4 मधून वजा 8 कशी करायची, राईट. मग कसं करणार? 4ला पुन्हा 26चा सपोर्ट करणार आपण. 26ला 4 आणि 26 झाले तुमचे 30, त्याच्यातून आपण जर 8 वजा केले तर 22. म्हणजे इथं असा अल्फाबेट येईल की ज्याची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 22 आहे. किती आहे? 22. मग 22 प्लेस व्हॅल्यू असणारा लेटर कोणता आहे? सांगा, 22 प्लेस व्हॅल्यू असणारा लेटर कोणता आहे? 22 ज्याची प्लेस व्हॅल्यू आहे तो लेटर कोणता आहे? तर तो आहे व्ही. तो आहे व्ही, समजलं. मग आय व्ही कुठे आहे? इथं नाहीये, हा एलिमिनेट झाला. इथं आय टी आहे, हा एलिमिनेट झाला. पर्याय क्रमांक डी इज माय करेक्ट राईट आन्सर. समजलं, विषय इथं क्लोज झाला. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे. आता याच्यात तुम्हाला एक मी पुढच्या व्हिडिओची हिंट देणार आहे. ती हिंट काय तर बघा, इथं काय दिलंय तुम्हाला? DWX
FU HS JQ LO आणि प्रश्नचिन्ह. तर याला दोन पद्धतीने सोडवता येतं. पहिले तुम्हाला मी नॉर्मल पद्धत सांगतो, जसं की आपण आता सध्या करत आलोय. डी ची प्लेस व्हॅल्यू आहे 4, राईट. एफ ची प्लेस व्हॅल्यू आहे 6, एच ची 8, जे ची 10, एल ची 12. काय फरक आहे? 4 आणि 6 अधिक 2, 6 आणि 8 अधिक 2, 8 आणि 10 अधिक 2, 10 आणि 12 अधिक 2. मग इथं किती येईल अधिक 2 केल्यावर? तर सर तुम्हाला सर 14 नंबरचा 14 ज्या अल्फाबेटची प्लेस व्हॅल्यू आहे तो अल्फाबेट येईल. मग 14 कोणत्या अल्फाबेटची प्लेस व्हॅल्यू आहे? तर ती आहे एन ची. मग इथं कोणता ऑप्शन कट होतो? हा एनचा कट होतो. तरी 3 ऑप्शन राहतात. ठीक आहे. अजून सेकंड लेटर चेक करून घेऊ. डब्ल्यू ची प्लेस व्हॅल्यू आहे बघा तुमची 23. यू ची प्लेस व्हॅल्यू आहे तुमची 21. एस ची प्लेस व्हॅल्यू आहे तुमची 19. क्यू ची प्लेस व्हॅल्यू आहे 17 आणि ओ ची प्लेस व्हॅल्यू आहे 15. मग इथं काय फरक झाला? वजा 2 वजा 2 वजा 2 वजा 2. 15 मधून वजा 2 केले तर आपल्याला असा लेटर पाहिजे की ज्याची प्लेस व्हॅल्यू 13 आहे. मग असा लेटर एकच आहे, यम. मग इथं यम आहे का? नाही. इथं यम आहे का? नाही. तर पर्याय क्रमांक सी इज माय करेक्ट आन्सर, एन यम. आता याची दुसरी पद्धत तुम्हाला सांगून देतो इथं, जी की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अपोजिट लेटर ज्याला म्हणतो आपण, अपोजिट लेटर्स, ज्याच्यावर खूप सारे प्रश्न येतात, ते तुम्हाला तिथं मी शिकवणार आहे. आता अपोजिट लेटरची गोष्ट अशी आहे का बघा, DW दूधवाला, FU फ्यू, HS हायस्कूल, JQ जेब कचरा, LO लो, आणि त्याच्यानंतर शेवटचं आहे MN म्हणजे मन. ही कहाणी आहे जी आपण बनवलेली आहे. त्याच्या संबंधी मी एक डेडिकेटेड व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, आपल्या लिस्टमध्येच आहे. ती तुम्ही जाऊन बघू शकता की अपोजिट लेटर्स एक गोष्टीचं तर्क लावून कशी लक्षात ठेवायची आणि आयुष्यभर तुम्ही ती विसरणार नाही, राईट. तर मग ती तुम्ही तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणि नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्या स्टोरीपासून सुरुवात करेल, चालेल. तर अशा प्रकारे आजचा हा आपला चॅप्टर, आपला हा टॉपिक लेटर सिरीज इथं चांगल्या प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले आहे आणि तो इथं प्लेस व्हॅल्यू बद्दलचा संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अपोजिट वर्ड्सचे संबंधित जे पण प्रश्न आहेत ते बघूया. ठीक आहे, चालेल. चला, धन्यवाद.